नमस्कार. आज मी आपल्या सगळ्यांना भेटतो. तो दिवस म्हणजे महाराष्ट्र दिनाची पूर्वसंध्या. उद्या 1 मे आणि 1 मे हा जागतिक कामगार दिवस संपूर्ण विश्वामध्ये कष्ट करणाऱ्या माणसांच्या संबंधीचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या संदर्भाचा हा दिवस. आणि म्हणून या सर्व कष्टकरी वर्गाच्या संबंधीची कृतज्ञता व्यक्त करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी. महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखी एक महत्त्वाचा दिवस आज हा 1 मे साजरा केला जातो. तो म्हणजे 1 मे 1960 रोजी अनेक वर्ष महाराष्ट्राची मराठी भाषिकांचं राज्य व्हावं अशा प्रकारची जी अपेक्षा होती तिची बऱ्याच अंशी पूर्तता झालेला तो दिवस. आणि 1 मे 1960 या दिवशी त्यावेळचे देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे मुंबईत आले आणि त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नव्या राज्याच्या संबंधीचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्या राज्याची सुरुवात 1 मे 1960 पासून झाली. आणि म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या निर्मितीला जवळपास 60 वर्ष पूर्ण होतात. आणि या 60 वर्षांमध्ये अनेक क्षेत्रामध्ये जे काही आपण योगदान दिलं देशासाठी, राज्यासाठी, विविध घटकांच्यासाठी, याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. आज एका व्यक्तीचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि तो म्हणजे अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपल्या खंजिरीने ज्यांनी समन्वयाचा, मानवतेचा संदेश सबंध देशभर दिला त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सुद्धा जयंती आहे. आणि मला खात्री आहे की राज्यातल्या अनेक भागामध्ये, शेजारच्या राज्यामध्ये सुद्धा ही जयंती साजरी केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीने आपल्याकडे बोलत असताना एका गोष्टीच्यामुळं आपण सगळेजणच अस्वस्थ झालो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण आज या देशातल्या रसिकांना सतत त्यांचं समाधान करण्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं, आपल्या कलेच्या दर्शनानं जे कलावंत लोकांच्यापर्यंत सर्वत्र पोचले असे 2 महान कलावंत आज आपल्यामध्ये नाहीत. आणि एक इरफान खान की ज्यांनी आपलं आयुष्य कलेच्या क्षेत्रात दिलं आणि या कलेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संबोधित करण्याच्या संबंधीचं सुद्धा काम केलं. आज ते आपल्यामध्ये नाही. आणि त्याचबरोबर कपूर कुटुंबीय आणि या देशाचा प्रत्येक रसिक यांचं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं नातं काही पिढ्यांचं यशस्वी झालेलं आहे. मग ते पृथ्वीराज कपूर असतील, राज कपूर असतील, या सर्वांची कला ही महाराष्ट्रामध्येच नव्हे, देशामध्येच नव्हे, तर देशाच्या बाहेरसुद्धा अनेक राष्ट्राच्यामध्ये जाऊन पोचली आणि त्याच्यामध्ये त्यांचा सन्मान हा होत असेल. आज याच मालिकेतलं एक महान कलावंत ऋषी कपूर यांचं निधन झालं आज सकाळी आणि ते आपल्यामध्ये आज राहिलेले नाही. आणि म्हणून ज्या कुटुंबियांनी
संबंध रसिकांना सातत्याने संतुष्ट ठेवण्याच्या संबंधीचं काम केलं. आज असे 2 महान कलाकार आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांचं स्मरण करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपल्याशी बोलण्याची सुरुवात मी या दोघांच्याबद्दल एक प्रकारची श्रद्धांजली आणि कृतज्ञता व्यक्त करून करतो. सगळ्या जगामध्ये करोनाचं संकट हे किती मोठं आहे हे सांगण्याची आता आवश्यकता नाही. दिवसेंदिवस भारताच्या बाहेरची आपण आकडेवारी बघितली तर पाश्चिमात्य देशांच्यामध्ये करोनाच्या संबंधीचा प्रसार तर अधिक आहेच, पण त्याला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक वाढलेली दिसते. दुर्दैवानं भारतामध्ये सुद्धा करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याची जबरदस्त किंमत आपल्याला सुद्धा सर्व दृष्टीने द्यावी लागते. भारताच्या बाहेर आपण बघतो जे पाश्चिमात्य देश आहेत, जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सबल आहेत, विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, या देशामध्ये मग ते अमेरिका असेल, ते इंग्लंड असेल, ते स्पेन असेल, ते इटली असेल, ते जर्मनी असेल, या सगळ्या देशाच्यामध्ये जो प्रादुर्भाव झालेला आहे करोनाचा आणि त्याला सामोरं जाण्याच्यासाठी जे प्रयत्न चालू झाले त्याच्यामध्ये भारताच्या मानानं तुलनात्मक यश तिकडे कमी मिळतं आहे आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या टक्केवारीमध्ये ती अधिक आहे. आपण अशी अपेक्षा करूया की लवकरच त्याही परिसरामध्ये स्थिती बदलेल आणि ज्या पद्धतीनं भारतामध्ये या सगळ्या परिसराच्या संदर्भात, प्रश्नाच्या संदर्भात जे प्रयत्न केले गेले तज्ज्ञांनी, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी, जाणकारांनी आणि लोकांच्या सहकार्याने, तशी स्थिती इतरत्र सुद्धा निर्माण व्हावी. आज आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर संख्या ही वाढती आहे. जवळपास 33,000च्या आसपास पेशंटची संख्या आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1,074 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 33,000मध्ये 8,325 लोक पेशंट हे उपचारानं बरे होऊन आज ते घरी गेलेले आहेत. हे संबंध देशाचं चित्र. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये 9,915 ही काल संध्याकाळपर्यंतचे आकडे आहेत. साधारणतः पेशंटची संख्या आहे. त्याच्यामध्ये 432 व्यक्तींचा मृत्यू झाला आणि उपचारानं घरी गेलेले 1,593 लोक आहेत. आज हे चित्र दिसते. भारताचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अधिक संख्या आपल्याला मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद आणि पुणे जिल्हा या सगळ्या परिसरामध्ये ही संख्या अधिक आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे याच्यामध्ये ही संख्या अधिक आहे. त्याच्या खरोखर नाशिकमध्ये मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुद्धा पेशंटची संख्या ही अधिक आहे. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये संख्या अधिक असली तर त्याच्या कारणामध्ये गेल्याच्या नंतर असं दिसतं आहे की बहुसंख्य जो या शहराचा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं संकट दिसत नाही. पण काही ठराविक पॉकेट्स आहेत जिथं स्लम्स आहेत, झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी लोकांची गर्दी आहे, एका लहानशा जागेमध्ये अधिक लोक राहतात आणि सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधीची काळजी घेण्याची इच्छा असताना सुद्धा त्याला मर्यादा आहेत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून दुर्दैवानं त्याच्यातून या रोगाचा सुद्धा फायदा होतो. आणि म्हणून आज आपल्याला मुंबई काय, पुणे काय यामध्ये याची संख्या अधिक दिसते. पण त्याला आणखी एक कारण आहे
की इथल्या महानगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या शासकीय यंत्रणेनं एकंदर रुग्णांची पाहणी करण्याच्यासाठी, केस करण्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि या केसमधून आपल्याला हे नजरेसमोर येतं आहे की यामध्ये सर्वच काही कोरोनाचे पेशंट असतात असं नाही आहे. 80% पेक्षा सुद्धा अधिक अन्य रोगानं ग्रासलेले, कोणाला सर्दी झाली, कोणाला फरसं झालं, कोणाला ताप झालेला आहे, पण कोरोनाशी संबंधित नाही असे आहेत आणि त्यामुळे ही संख्या अधिक दिसते. आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये या ज्या आपल्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा अतिशय कष्टानं त्या यंत्रणेचे सगळे घटक मनापासून त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्याचा परिणाम हा मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना ही दिसायला काही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आता एकंदर या सगळ्या परिसराचा प्रश्नाच्या काही परिणाम झालेले आहेत, त्या परिणामाच्याबद्दलचा विचार हा आपल्याला करावा लागणार आहे. काय परिणाम झाले त्याचा विचार ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. एक असं आहे की एकंदर आरोग्याच्या दृष्टीनं जी काही खबरदारी घ्यायची तर ती खबरदारी आपण घेतोच आहोत आणि घ्यायला पाहिजे, घेणार आहे. आणि याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातले लोक खूप प्रयत्न करत आहेत, कष्ट करत आहेत, धोका पत्करून सुद्धा ते याच्यामध्ये सगळेजण सहभागी झाले आहेत. मग ते डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल जो स्टाफ असेल, त्यांचा सपोर्टिंग स्टाफ असेल, याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याच्या संबंधीची जबाबदारी असलेला पोलीस घटक हाही याच्यामध्ये अतिशय प्रयत्न करतो आहे, कष्ट घेतो आहे. आणि ज्यामुळं आज ही इतकी परिस्थिती दुरुस्त होण्याच्यासाठी या सगळ्या गोष्टीची मदत ही आपल्याला होते. आता असं दिसतं याच्यामध्ये की जी काही पावलं आत्तापर्यंत टाकली गेली राज्य सरकारच्या वतीनं ते अनेक गोष्टी आपण सांगितल्या. आता उदाहरणार्थ राज्यावर एक अर्थकारणावर राज्याच्या फार परिणाम होणार आहे. आता आजचा 40वा दिवस, हे गेले 40 दिवस सवन बंदच आहे. आता हे बंद असल्याचे काही दुष्परिणाम सवन अर्थकारणावर होतात. कारखाने बंद आहेत, व्यवहार बंद आहेत, व्यापार बंद आहे आणि या सगळ्याच्या लोकांची रोजगार उरलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या अर्थकारणावर, शासनाच्या अर्थकारणावर सुद्धा अतिशय विपरीत परिणाम होणार आहे. मी सहजच माहिती घ्यायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारचं 2020-21चा जो अर्थसंकल्प होता, बजेट होता, त्याच्यामध्ये एकंदर राज्याचं महसूल उत्पन्न हे 3,47,000 कोटीच्या आसपास जाईल असं चित्र दिसतंय. आणि आज जर सुधारित माहिती घेतली त्याच्यामुळे या महसुलामध्ये तूट पडेल असं स्वच्छ दिसतंय. आणि ती तूट साधारणतः 1,40,000 कोटीची इतकी होईल. याचा अर्थ एकंदर येणाऱ्या उत्पन्नापैकी 40% उत्पन्न महसुलाचं हे कमी होईल. आणि याचा परिणाम एकंदर राज्याच्या सगळ्या विकासाच्या विविध प्रकारच्या कामावर विपरीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक आर्थिक संकटसुद्धा, आरोग्यविषयक संकट आणि त्यानंतरचे आर्थिक संकटसुद्धा हे आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना या सगळ्या प्रश्नाच्या संबंधीची कल्पना यावी म्हणून त्यासंबंधीचं सविस्तर टिपण की त्यांना देशाच्या अर्थमंत्र्यांना पाठवलं. आज हे संकट देशाच्या सगळ्याच भागावर आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे बसून या सगळ्या प्रश्नांच्या संबंधीची काही मार्ग काढण्याची नीती ठरवली तर त्रास होईल, आव्हान आहे, पण आपल्या एकजुटीच्या कामातून याही परिस्थितीची आपण मात करू शकू. आणि म्हणून आपण त्यांच्याकडून या गोष्टीच्या बाबतीत राज्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत कशी करता येईल याबद्दलचा प्रस्ताव आपण दिलेला आहे. कारण करोनासारखं महामारी या काळात
भारत सरकारनंच राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. राज्य हे फील्डवर कामामध्ये गुंतलेलं आहे. सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीच्यासाठी लोकांचे यातना कमी करण्याच्यासाठी राज्याची सगळी यंत्रणा आज कामाला लागलेली आहे. आणि केंद्राची जी यंत्रणा ही जी आहे ती केंद्राची यंत्रणा ही प्रामुख्यानं रिसोर्सेस कसे उभी करता येतील, त्याचं वाटप कसं करता येईल, जगात कशी या संबंधीची जे काही बदल चालले आहेत, संशोधन चाललेले त्याची माहिती घेऊन त्याची उपयुक्तता आपल्याकडे कशी करता येईल, या सगळ्या गोष्टीच्यामध्ये आज त्यांच्याकडून अधिक लक्ष देण्याच्या संबंधीची अपेक्षा आणि ते करतात. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर राज्याच्या शेतीवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे झालाच आहे तर प्रत्यक्षपणानं. आणि त्यामुळं त्याही क्षेत्राच्या बाबतीत काही विचार करावा लागेल. उदाहरणार्थ शेतीच्यासाठी पिकाच्यासाठी घेतलेलं जे कर्ज असेल त्या कृषी कर्जाची पुनर्रचना केलं पाहिजे. अल्पमुदतीचं जे कर्ज असेल ते मध्यम आणि दीर्घ मुदतीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. कर्जफेडीचे जे हप्ते आहेत ते हप्ते लांबवले पाहिजेत आणि व्याज दरामध्ये सुद्धा सवलत त्याच्यामध्ये दिली पाहिजे. त्याबरोबर पीक कर्ज जे दिलं जातं त्या पीक कर्जाचा व्याजाचा दर हा खरं म्हणजे तर शून्यावर आणला पाहिजे. आणि तसा त्याचं जे परत करण्याच्या संबंधीचा कालावधी आहे तो 30 जून 2020 किंवा कदाचित त्याही पुढं हा ढकलावा लागेल आणि त्या संबंधीचा निर्णय हा घेण्याची अत्यंत गरज आहे. असेच निर्णय हे उद्योगाच्या संबंधी, व्यापाराच्या संबंधी सुद्धा आर्थिक क्षेत्रातले घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांचं अर्थकारण सावरण्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेच्याकडनं जे पावलं टाकली जात आहेत त्याच्यात आणखीन वाढ केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी मार्गदर्शन करू नये, त्यांनी आदेश द्यावा आणि तो आदेश जिल्हा आणि अन्य बँकांना हा पाळावाच लागेल अशा प्रकारची सूचना करावी. तर खऱ्या अर्थानं संकटग्रस्त लोकांना त्याची मदत होईल. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. मला सगळ्यात काळजीची वाटते की हे सगळ्यातून आपण बाहेर पडल्याच्या नंतर अक्षरशः हजारो लोक नोकरीला मुकतील असे दिसते. आज अनेकांच्या नोकऱ्या जातात, कारखाने बंद पडलेले आहेत, त्यांचं अर्थकारण बिघडलेलं आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आज लोक नोकरीतून बाजूला गेलेले आहेत. आपण बघतो की बाहेरच्या राज्यात काही महाराष्ट्रातले लोक कामाच्यासाठी गेले, त्या तिथलं काम सोडून इथे यायला लागले. या राज्यात बाहेरच्या राज्यातले लोक काम करतात ते इथलं काम सोडून तिकडे गेलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे एका बाजूनं बेरोजगारी आणि दुसऱ्या बाजूनं उद्देशाला या महामारीतनं बाहेर पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करण्याच्यासाठी जे मनुष्यबळ लागेल कदाचित त्याच्या उपलब्धतेच्या संबंधीचा सुद्धा हा प्रश्न हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा सवन व्यवसाय, कारखानदारी व्यापार हा चालेल कसा याबद्दलचा विचार करून सोशल डिस्टन्सिंग हा विचार पाळून या क्षेत्रात कसा आपल्याला पुढे जाता येईल ह्या दृष्टीनं आपण पावलं टाकली पाहिजे. याशिवाय इतर बरेच घटक आहेत असे की ज्या घटकांच्या संदर्भात आपल्याला हा विचार करावा लागेल. आता उदाहरणार्थ एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्याबद्दलचा हा प्रश्न. आता अन्नधान्याच्या बाबतीत सुदैवानं या राज्यामध्ये हा विभागाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे आहे आणि ते त्याच्यामध्ये ते आणि त्यांचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे दुकानदार असतील किंवा आणखी जे घटक असतील ते सार्वजनिक वितरण व्यवस्था कशी मजबूत राहील याबद्दलची सतत काळजी घेत आहेत. आज अन्न सुरक्षा योजनेचा लाभ जवळपास 1,70,00,000 लोकांना रेशन कार्ड त्यांना मिळतं. अन्न सुरक्षा योजनेखाली 7,50,00,000 लाभार्थी आहेत.
मगाशी मी सांगितलेलं 1,70,00,000 रेशन कार्ड आहेत आणि त्याचा लाभ घेणारे 7,50,00,000 आहेत. EPLचं केसरी कार्ड घेणारे 71,54,000 लोक आहेत आणि EPL केसरी कार्डधारक लाभार्थी जवळपास 3 कोटीच्या पुढे आहेत. आणि आज आपण अनेक या बाबतीतले निर्णय राबवतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या मार्फत आपण ऑलरेडी जवळपास 6,68,00,000 नागरिकांना धान्य वितरित केलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचं मोफत तांदळाचं वितरण हे जे एप्रिल ते जूनपर्यंत लाभार्थीला प्रति महिना 5 किलो मोफत तांदूळ देण्याची जी योजना आहे त्या संबंधीचा विचार सध्या ही 2 एप्रिलपासून हे 5 किलो मोफत तांदळाच्या संबंधीचे वितरण आता सुरू झालं. आणि हे धान्य एप्रिलच्या नंतर मे आणि जूनमध्ये सुद्धा त्या महिन्यात उपलब्ध करून देण्याच्या संबंधीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याशिवाय केसरी शिधाधारकांना सवलतीच्या दरामध्ये आपण धान्य देण्याचं वितरण केलेलं आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू झाले, काही ठिकाणी उद्या 1 मेपासून सुरू होईल. EPL केसरीधारक जे शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना 8 रुपये किलो गहू आणि 12 रुपये किलो तांदूळ या दरानं प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य मे आणि जून 2 महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. असे अनेक कार्यक्रम आज अन्नधान्य विभागाच्या वतीने सुद्धा घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दलचा प्रयत्न हा सुरू आहे. याशिवाय आपल्याला आणखीन असंही बघायला मिळते की अनेक संस्था संघटना या सगळ्या कामामध्ये मदत करत आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचाच वैद्यकीय सेल सबल राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टरांची एक अतिशय मोठी संघटना या पक्षाकडे आहे. आणि इथं पक्षीय प्रकारचा विचार न करता रुग्णसेवा या दृष्टीनं त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं. आता एक फार मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला की हे सगळे डॉक्टर नर्सेस वगैरे या रुग्णांना हाताळण्याच्यासाठी त्यांच्या मनावर एक दडपण असतं आणि ते जावं म्हणून एक त्यांना फेस किट शील्ड दिल्या, फेस शील्डचं किट तयार केलेत आणि ते आपण दिलेत. अक्षरशः हजारो डॉक्टरना हे फेस शील्ड किट ठिकठिकाणी देण्याच्या संबंधीचा कार्यक्रम घेतलेला आहे. डॉक्टर काळे या विभागाचं काम बघणारे आणि त्यांचे सगळे सहकारी या क्षेत्रामध्ये अहोरात्र काम करत आहेत. आणि त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं काम करत असताना त्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायची ती घेण्याच्यासाठी त्यांनी त्यांना हातभार लावलेला आहे. त्याशिवाय काही इतर क्षेत्रातले लोक आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये लोककला या क्षेत्रात काम करणारे हजारो कलावंत आहेत, गरीब लोक आहेत, विविध समाजातले आहेत. आता या लोकांनासुद्धा काही आर्थिक मदत करण्याच्या संबंधीची भूमिका राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं त्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्या संघटने करून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन त्यांच्या खात्यामध्ये काही थोडी रक्कम ही भरण्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी ही ठिकठिकाणी चालू आहे. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक NGOज या क्षेत्रामध्ये काम करतात. कोणी धान्य देत आहे, कोणी वैद्यकीय सेवा देत आहे, कोणी अन्य प्रकारची मदत करत आहे. जे लोक बाहेरच्या राज्यात फसलेले त्यांना आणण्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता तो एक मोठा प्रश्न होता. काल केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातले अनेक ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर शिकायला गेले. कोणी पंजाबमध्ये आहे, कोणी कलकत्त्यामध्ये आहे, अनेक ठिकाणी भारताच्या बाहेरसुद्धा आहे. आता या सगळ्यांच्या संबंधी त्यांना आणणं कसं, काही लोक तीर्थयात्रेला गेलेले आहेत त्यांचाही काही प्रश्न आहे. आता या लोकांना परत आणण्याच्यासाठी कशी मदत करता येईल याचा विचार हा केलेला आहे. आणि प्रामुख्यानं मायग्रंट वर्कर ह्या
पिलग्रीम म्हणजे वेगवेगळ्या देवधर्म याच्या दर्शनासाठी बाहेर गेलेले लोक, त्याच्याशिवाय टुरिस्ट प्रवासी, विद्यार्थी असा एक मोठा वर्ग आहे की तो लॉकडाऊनच्यामुळं कुठं ना कुठे अडकलेला आहे, सापडलेला आहे. आणि आता त्यांना यायला अनेक अडचणी आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. आणि त्यासाठी एक जे महाराष्ट्राच्या बाहेर अडकलेल्या लोकांना मदत करायला एक मुंबईमध्ये एक कार्यालय उघडलं. त्या कार्यालयाचे प्रमुख अभय यावलकर त्याने संचालक आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य म्हणून त्या ठिकाणी काम करतात. अभय यावलकर यांचा टेलिफोन नंबर आहे 022 022 2202 7990. पुन्हा मी सांगतो, एरिया कोड 022 आणि मूळ नंबर 2202 7990. दुसरा नंबर एरिया कोड तो 022 आणि जो नंबर आहे तो 2202 3039. हे दोन नंबर आपण त्या ठिकाणी घ्या. त्याशिवाय 98 211 07 565. मी रिपीट करतो, 98 211 07 565. आणखीन एक नंबर आहे 800 79 02 145. 800 79 02 145. या ठिकाणी या नंबरला जर आपण संपर्क साधला आणि आपण कुठं आपले लोक कुठं अडकलेले आहेत, कुठं त्यांच्याशी संपर्क साधता येईल, कोण त्याच्यामध्ये व्यक्ती आहे, या सगळ्या गोष्टीच्या संबंधी तुम्हाला त्यांच्याकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी अडकलेत महाराष्ट्रामध्ये, विशेषतः तासगाव, सांगली, मिरज, खटाव, या आटपाडी या भागातले गलई कामगार देशाच्या अनेक भागामध्ये अक्षरशः काही लाख लोक आहेत. आज तेही त्या ठिकाणी अडकले. त्या गलई कामगारांना सुद्धा या नंबरची त्यांनी माहिती घ्यावी आणि तिथं आपल्याला परत येण्याच्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीच्यामध्ये त्यांच्याकडून सहकार्य मागण्याचा विचार करावा. हे सगळं शासकीय आणि या बाबतीत झालं. आता आपणही काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्रात सहकारी क्षेत्र हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. अनेक प्रकारची कारखानदारी, कृषी औद्योगिक कारखानदारी महाराष्ट्रात आहे. साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, सहकारी संस्था आहेत. या सगळ्या संस्थांनी, क्रेडिट पतपुरवठा संस्था आहेत, या संस्थेने सुद्धा यावेळेला अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी आपल्या नफ्यातली काही रक्कम बाजूला करून जो गोरगरीब वर्ग आहे त्यांना धान्य कसं देता येईल या संबंधीचा विचार केला पाहिजे. काही ठिकाणी अन्न शिजवून देतात. मला असं वाटतं की अन्न शिजवून देण्यामध्ये अधिक वेळ घालवण्याच्यापेक्षा अधिक धान्य त्यांच्या हातात दिलेलं, गहू, तांदूळ, डाळी, तेल अशा गोष्टी दिल्या तर त्याची उपयुक्तता ही अधिक होईल. आणि म्हणजे या सहकारी संस्थांनी त्या संबंधीची भूमिका ही आपल्या हातात जबाबदारी घ्यावी. आणि मला खात्री आहे की त्याची मदत ही संकटग्रस्त लोकांना ही निश्चितपणानं झाल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय आपल्याला असं एक दिसतं की काही घटकांच्या संबंधी अधिक आपण सहकार्य करायची गरज आहे. आता उदाहरणार्थ बँका. आता बँका ज्या आहेत, माझी माहिती अशी की या महिन्यामध्ये जवळपास 9 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि त्यामुळं घाईनं सगळ्यांनी बँकामध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. 9 दिवस जरी बँका बंद असल्या तर बाकीचे सगळे दिवस बँका उघड्या आहेत. त्या जवळपास 20 ते 21 दिवस आहेत. आणि त्यामुळं जो काही कालावधी बँकेने जाहीर केलेला असेल त्यावेळेला आपण सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधीच्या सूचना लक्षामध्ये घेऊन आपण
त्या ठिकाणी गेलात तर मला असं वाटतं की त्याची मदत बँकांना होईल, तुम्हालाही सगळ्यांना होईल. त्यामुळे त्या ठिकाणी फार गर्दी करण्याच्या उद्देशाने काही आवश्यकता नाही. म्हणजे बँका असतील किंवा भाजी आणि तत्सम फळांचे बाजार असतील किंवा जे काही किराणा दुकानं आणि या सगळ्या ठिकाणी ज्या काही ठराविक वेळा गावागावात शहरामध्ये जाहीर केलेल्या आहेत त्या वेळांच्यामध्ये आपण त्याचा आपला प्रश्न सोडवण्यासाठी त्या सगळ्यांचे सहकार्य हे केलं पाहिजे. मला असं वाटतं की ही शासकीय यंत्रणा मग पोलीस किंवा वैद्यकीय क्षेत्रातली हे तर काम करते, त्यांना तर आपण पूर्णपणानं सहकार्य केलं पाहिजे. कुठं ना कुठेतरी कुठं पोलीस हल्ल्याला झाला, कुठं वैद्यकीय अधिकाऱ्याचा हल्ला झाला, असे बातम्या ऐकायला मिळतात. यांनी वेदना होतात. खरं म्हणजे तर या सगळ्या काळामध्ये स्वतःच्या जीवाचा विचार न करता जो घटक प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे त्यांना साथ देऊया आपण. कृपा करून या संबंधीचा संयम हा आपण पाळला पाहिजे आणि यांना सहकार्य हा केला पाहिजे. मला आणखीन एका म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कारखानदारी. महाराष्ट्रात कारखानदारी फार महत्त्वाची आहे. तीही आता तर सुरू होणार आहे आणि विशेषतः 3 तारखेला हा लॉकडाऊन उठवण्याच्या बद्दलचे निर्णय घेतले जातील. ते काय जे निर्णय घेतले जातील ते आपल्याकडे येतील. कदाचित मुंबई आणि पुणे शहराच्यामध्ये वेगळा निर्णय, कदाचित बाकीच्यासाठी वेगळा निर्णय अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उद्याचा लॉकडाऊन उठवला म्हणून सगळ्यांनी लगेचच गर्दी करण्याचं कारण नाही. नेहमीसारखी परिस्थिती आहे हे लक्षामध्ये घेऊन आपण ज्या काही सूचना शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या संदर्भातल्या 3 तारखेच्या नंतरच्या असतील त्या आपण सगळ्यांनी कटाक्षाने पाळण्याचा निर्णय, खबरदारी ही त्या ठिकाणी घेतली पाहिजे. हे मला मुद्दाम या ठिकाणी सुचवायचं आहे. अनेक गोष्टी सांगता येतील पण मी काही आणखीन आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. संकट आहे पण संकटावर मात करण्याची हिंमत आपल्या याच्यामध्ये आहे. मागे एकदा मी सांगितलं होतं की अशी संकटं काही आजच पाहिलीच असं नाही. मला स्वतःला आठवतं की तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की लातूरच्या भूकंपाच्या वेळेला असंच संकट होतं. 1,00,000 घरं पडली होती, 8,000 लोक मृत्युमुखी पडली होती. पण आपण 2 वर्षाच्या पेक्षा कमी कालावधीमध्ये 1 घरं बांधली. जे संकटग्रस्त लोक होते त्यांना मदत केली आणि ही आपत्ती निवारण काम आपण कशा पद्धतीने करू शकतो, इथली शासकीय यंत्रणा कशी काम करू शकते हे पाहण्याच्यासाठी जागतिक बँक आणि युनायटेड नेशन याचे लोक या ठिकाणी आलेले होते. मला आठवतं की माझ्याकडे त्यावर राज्याची सूत्र होती. तर जागतिक बँकेपुढं हे सगळं इतक्या मर्यादित काळामध्ये तुम्ही कसं आवडलं हे सांगण्यासाठी मला तिचं निमंत्रण दिलं होतं. किंवा आपल्याला ठाऊक असेल की मुंबईमध्ये बॉम्बलास्ट झाले, त्याच्यातले काही शेकडा लोक मृत्युमुखी पडले. पण अक्षरशः महाराष्ट्राच्या शासकीय यंत्रणेनं, पोलीस दलानं जवळपास 24 ते 30 तासामध्ये संपूर्ण शहर भूगोलात आणलं. जगाचे लोक या ठिकाणी पत्रकार आले, एवढा मोठा बॉम्बलास्ट झाले म्हणून बघण्याच्यासाठी. आणि त्यांना या ठिकाणी सगळे कारखाने चालू आहेत, शाळा चालू आहेत, कॉलेजेस चालू आहेत, व्यवहार चालू आहेत, हे पूर्ण असलेल्याचा धक्का बसला. याचा अर्थ हा आहे की संकटावर धैर्यानं मात करण्याच्या संबंधीचा आपला इतिहास आहे. आज आपण त्या इतिहासाचं स्मरण करूया. आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे तर महाराष्ट्राचा हा पूर्ण इतिहास याचं आपण स्मरण करून आपण त्या पद्धतीनं कामाला लागूया. माझी खात्री आहे की याच्यात आपण यशस्वी होऊ. अंगद खरद यांचा मेसेज आहे की लाईट प्रश्न अवघड झाला आहे साहेब. कॅनॉलला पाण्याचं नियोजन आणि लाईट ह्याच्यासाठी काही मार्गदर्शन करू शकतात? असं आहे की पाण्याचं हा कॅनॉलचं पाणी म्हणजे महाराष्ट्रातलं एकंदर क्षेत्र जमिनीचं बघितलं तर कॅनॉलचं पाणी मिळणारं क्षेत्र हे 10% सुरू नाही आहे. कारण मर्यादित भागामध्ये हे प्रश्न झालेले असतील. मला निश्चित त्या संबंधीची काय त्याची माहिती नाही. पण फार बदलाले खात्याचे असेल आणि त्या विभागाचे प्रमुख जयंतराव पाटील यांच्याशी बोलून
संबंध राज्यातल्या कालव्याच्या पाण्याच्या संबंधीची जी नीती आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही ते आम्ही तातडीने त्याच्यामध्ये लक्ष घालू. आणि विजेचा पुरवठा हा होतो आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण आणखीन काही कमतरता असली तर त्या विभागाशी बोलणं हे सहज शक्य आहे. समीर लातेंचा प्रश्न आहे की आपले विद्यार्थी जर आपण बोलला तसं परत येतील तर ह्या कालावधीला किती दिवस लागतील ह्या सगळ्यांना, म्हणजे विद्यार्थी तुम्ही म्हणला तसे पिलग्रिम्स टुरिस्ट. मला स्वतःला वाटतं की विद्यार्थी आणि ह्या सगळ्यांना इथे 3-4 दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, कारण आज जवळपास 1000च्या पेक्षा जास्त स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस या आपल्या बाहेर पाठवलेल्या आहेत आणि आणखीन पाठवण्याचं काम करतोय आपण. त्या जशा बसेस जातील मागणी होईल त्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना परत आणण्याच्याबद्दलची काळजी घेतो. पण माझी विनंती एका गोष्टीची, जे पर्यटनाच्यासाठी लोक गेले त्यांच्याकडे त्यांची वाहनंही आहेत, त्यांनी आपल्या वाहनांनी सुद्धा परत याचा विचार करावा. आणि राज्य सरकार मगाशी मी जे आपल्याला उदाहरण माहिती जी दिली की तुम्ही अभय यावलकर ज्यांचा नंबर दिला त्यांच्याशी संपर्क साधल्याच्या नंतर जिथून तुम्ही येणार आहात, तुमचं वाहन येणार आहे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांची संमती आणि आपल्याकडच्या जिल्हाधिकाऱ्यांची संमती ही आपल्या हातात देण्याच्या संबंधीची व्यवस्था केली जाईल. आणि त्यामुळं त्या विना अडथळा आपली वाहनं या ठिकाणी आणण्याच्यासाठी मार्ग सुलभ करणं शक्य आहे. राकेश नखाथे, जे पोलीस बांधव आपल्यासाठी सुरक्षिततेसाठी जबाबदारी पार पडतायत त्यांच्यावर हल्ले होत आहेत, हे प्रकार अतिशय वाईट आहेत. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी आमची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे. मी त्याच्याच म्हणून जे घडले त्याच्याबद्दलच्या वेदना मी व्यक्त केल्यात, पण त्यावर आता नुसतं समंजसपणा किंवा वेदना व्यक्त करून पुरेसं होणार नाही. जर हे प्रकार वाढणारे असतील तर त्यासाठी अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आजच देशाचे राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. विठ्ठलराव पाटील साहेब, चंदगड तालुक्यात तुम्ही हेलिकॉप्टरनी आला होता असं माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे. आज मी तुमच्याकडे तालुक्याला हॉस्पिटलसाठी तुमच्या हस्ते उद्घाटन प्रसंग अनुभवायला तालुक्यातील जनता वाट पाहत आहे, ही माझी एक इच्छा आहे. ठीक आहे, तर तुमची इच्छा ही आहे, मला माहिती नाही तिथं हॉस्पिटल कुठं आहे. निश्चितपणानं असतील तिथे विधानसभेचे सदस्य श्वेत पाटील त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधा. काय अडचणी आल्या तर तेही माझ्याशी संपर्क साधतील आणि या बाबतीत जी काही मदत लागेल ती मदत करण्याची भूमिका ही राज्य सरकारला घ्यायला आपण आग्रहाने विनंती करू. चंदगड हा तालुका महाराष्ट्राच्या सीमेवरचा आहे आणि त्यामुळं तो सीमेवरचा तालुका दुर्लक्षित करून चालणार नाही. श्रीकांत मानेंचा आहे, कष्टकरी कामगार 20 मार्चपासून कंपन्या बंद असल्याने तो अडचणीत आहे. त्यांना परवानगी द्यायचं तुम्ही बोलला आहे, पण त्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटीन करावं. त्यांची सूचना आहे की जे प्रशासन मोठं क्वारंटीन इन्फ्रास्ट्रक्चर करते त्याच्याबद्दल त्यांचा अशी सूचना आहे की होम क्वारंटाईन केलं तर शासनाला दुसरी कामं करता येतील आणि शासनावरचा लोडही कमी होईल. ठीक आहे, आपली सूचना संबंधित त्यांच्याकडे पाठवायची व्यवस्था करू. पण लवकरात लवकर कारखाने सुरू झाले पाहिजेत, लोक कामाला गेले पाहिजेत. आता घरात बसणं बाद झालं, आवश्यकता होती म्हणून दररोज ते आपण पाळलं, पण आता लवकर हे कारखाने सुरू कसे होतील हे बघितलं पाहिजे आणि अर्थव्यवस्था सावरायच्या दृष्टीनं पावलं तातडीने टाकावं. एक चाकणवरून विनंती आहे, बंद असलेली इंडस्ट्री मेंटेनन्ससाठी 2 दिवस सुरू करता येईल का? कागदपत्र ऑफिसमध्ये जाऊन ठेवणे किंवा पगार करणे अशाही काही गोष्टी आहेत, तर ह्याच्यासाठी आम्हाला तुम्ही सुझाव करू शकता का की 2 दिवसासाठी फक्त 10-20% लोक कामावर गेले तरी चालतील, सगळ्यांनी जायची गरज नाही, पण मेंटेनन्स आणि पगार या दोन्ही गोष्टीच्यासाठी सर्वत्र ही कारखानदारी सुरू व्हावी ही सरकारची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि तशा प्रकारची मागणी आहे. चाकण काय, रांजणगाव काय, हे सगळं औद्योगिक वेल हे लवकर सुरू करण्याच्यासाठी जी आपण सूचना या ठिकाणी केली ती संबंधित विभागाकडे आम्ही पाठवूया
आणि हे काम लवकर सुरू होण्याच्यासाठी याची मदत आहे. तुमची सूचना योग्य आहे आणि त्याच्या अंमलबजावणी कशी होईल याची काळजी घेतली जाईल. बाळासाहेब शिंदे, आदरणीय साहेब, विनंती की माथाडी कामगारांची अवस्था बिकट आहे. या काळामध्ये माथाडी कामगारांच्यावरही आपण आधीही नेहमीच आधार दिलेला आहे आणि आमच्या अपेक्षा तुमच्याचकडून आहेत. हो, बरेचसे कामगार हे गावाकडेच गेलेले आहेत. आता एकदा आपण मार्केट नव्या मुंबईचं मार्केट आता सुरू केलं. थोडेच अडचणी आहेत पण ते आपण सुरू केलं आणि तसे आता धान्य बाजारसुद्धा सुरू असं आपण केलं. एक मार्केट या 3-4 दिवसात सुरू करून माथाडी कामगारांना हा मिळेल कसा याची काळजी घ्यायची. कारण गंमत नुसतं माथाडी कामगारांचा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे त्यापेक्षा सामान्य लोकांना ज्या दैनंदिन कुटुंबामध्ये लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये माथाडी कामगारांचं योगदान हे अत्यंत मोलाचं आहे. त्यामुळे त्यासाठी त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं ही समाजाच्या व्यापक कुटुंबाची सोडवणूक करण्यासारखं आहे आणि म्हणून त्याला नेहमीच आमची मदत राहिली आताही राहील. नामदेव चौधरी, जळगाव, आदरणीय पवारसाहेब, महाराष्ट्र राज्य सरकारने महसूल ज्या उद्योग क्षेत्रातून जास्त प्रमाणाला उपलब्ध होतो तो उद्योग लवकरात लवकर सुरू करावा. त्यापासून सरकारला महसूल मिळेल ज्यामुळे सरकारला काही प्रमाणात मदत होईल. हो, ते खरं आहे. त्याचं एक आखणी आता केलेली आहे आणि त्याबद्दलची माहिती आता लवकरच मिळेल. उद्याच्या 3 तारखेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी संपला. आता प्रधानमंत्री पुढे आणखीन काय धोरण जाहीर करतात हे सगळं आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. पण मला खात्री आहे की काही ठराविक भाग की ज्या ठिकाणी थोडंसं प्रमाण जास्त आहे तो जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणी बाकीचे व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीनं पावले टाकली जातील. जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना राज्य प्रमुखांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत आणि नॉर्मलची ही लवकर कशी येईल याची काळजी घेतली जाईल. सतीश भोसले, सातारा, नमस्कार साहेब. गेले 4 वर्षापासून शेतकऱ्यांना विहिरीवर नवीन लाईट कनेक्शन मिळत नाही. प्रत्येक विहिरीवर नवीन डीपी बसवण्याची सक्ती आता नवीन धोरणाप्रमाणे केली जाते. तर आपण तरी सरकारला सांगून काहीतरी मार्ग काढावा. गेले 4 वर्ष आम्हाला काहीच शेतकऱ्यांना तेव्हा मदत झाली नाही विजेबद्दल. ठीक आहे, असे हे काही प्रश्न असतात. आज ज्या संकटाला आपण तोंड देतोय त्या संकटाच्या प्रश्नाला पहिल्यांदा आपण हात घालूया आणि त्यानंतर कुठं कोणाला कनेक्शन नाही मिळालं, कुठं कोणाचं काही असा एखादा प्रश्न राहिला या दुरुस्त करता येईल. स्थानिक पातळीच्या लोकांना विश्वासात घेऊ. अजून बरेच क्वेश्चन आहेत पण त्याची उत्तर आपण देऊ शकतो. जवळपास पाऊण तास झाले. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट मला जरूर सांगायची की हे जे सर्व संकटाला सामोरं जाण्याचं काम होतं आहे याच्यामध्ये मी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ ही प्रयत्नाचं पराकाष्ठा करत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आरोग्य खात्याची जबाबदारी घेणारे आमचे श्री टोपे असतील, अमित देशमुख असतील, श्री शिंगणे असतील किंवा गृह खात्याची जबाबदारी घेणारे अनिल देशमुख असतील, असे अनेक घटक हे रात्रंदिवस या सगळ्या कामामध्ये लक्ष घालत आहेत आणि त्यांना मदत करण्याच्यासाठी अगदी मुख्य सचिवापासून महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर आणि बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे काही कष्ट घेतले, पोलीस प्रमुख आणि पोलिसांनी जे काही कष्ट घेतले, डॉक्टर नर्सेस यांनी जे काही कष्ट घेतले, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रशासक या सगळ्यांनी जे काही कष्ट घेतले, तर विशेषतः वृत्तपत्र आणि ही लवकर सुरू होती अशी माझी अपेक्षा आहे. पण तरी मीडियामध्ये आणि प्रेसमध्ये असलेले सगळे घटक आणि सार्वजनिक NGO संस्था या सगळ्यांची मदत ही या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याच्यासाठी होते. या सगळ्यांचं बद्दलची कृतज्ञता आपण सगळेजण व्यक्त करू, त्यांना सहकार्य करून साथ देऊ आणि या कोरोनाला आपण विजय मिळवणारच ही जी भूमिका घेतली त्याच्यात आपण यशस्वी होऊ. नमस्कार.